नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी बातमी घेऊन आलेली आहे की गावनिहाय कर्जमाफीच्या ज्या याद्या आहेत त्या जाहीर होणार का, किंवा जाणून घ्या कोणतं ठरणार आणि कोण ठरणार आहे याच्यामध्ये पात्र. आजच्या व्हिडिओ तुम्ही नक्कीच जाणून घ्या आणि जाणून घेण्यासाठी व्हिडिओवरती शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. सध्या गावागावात आणि प्रत्येक गावामध्ये कट्ट्यावर म्हणावं किंवा पारावर म्हणावं किंवा आपल्या जिथेही आपल्या गावातील लोकांचा घोळका जमतो तिथे एकच चर्चा आहे, ती म्हणजे नुकत्याच जाहीर झालेल्या नव्या कर्जमाफी योजनेची. योजना तर आली, पण यात माझं नाव असेल का? नेमकी कोणाला कर्जमाफी मिळणार आणि कोण अपात्र ठरणार? असं अनेक प्रश्न तुमच्याही मनात नक्कीच घोळत असतील, बरोबर ना? कारण की शेतकऱ्यांचा याच प्रश्नांना वाचा फोडणारी एक मोठी अपडेट नुकतीच आमच्या समोर आलेली आहे की कर्जमाफीच्या गावनिहाय याद्या आणि प्रशासनाला दिलेलं निवेदन याच्याबद्दल सविस्तर माहिती आज आपण आजच्या व्हिडिओत अगदी सोप्या आणि आपल्या नेहमीच्याच भाषेत, ज्या प्रकारे मी तुम्हाला समजावून सांगते त्याच भाषेत आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग आपण आता आपल्या थेट मुद्द्याला बोलणं सुरू करूया. कोणती आहे ही योजना आणि काय आहे याचे निकष? शेतकरी राजाला कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी आणि मोठ्या आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे तब्बल 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे. पण यासाठी पात्र कोण ठरणार हा प्रश्न प्रत्येकाला आहे. तर या योजनेचा मुख्य निकष असा आहे की ज्या शेतकऱ्याकडे सप्टेंबर 2025 पर्यंतचे कर्ज थकीत आहे त्यांना या 2 लाख कर्जमाफीचा थेट लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर आता तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की जे शेतकरी प्रामाणिकपणे दरवर्षी कर्ज भरतात त्यांचं काय? तर त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. जे शेतकरी बँकेचं कर्ज नियमितपणे आणि वेळेवर भरतात त्यांनाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. अशा नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष प्रोत्साहनपर लाभाची सोय केलेली आहे. त्यामुळे थकबाकीदारांसोबतच प्रामाणिक शेतकऱ्यांचाही यात फायदा होणार आहे. तहसीलदारांना का दिले निवेदन? खरी मागणी काय आहे? योजना कितीही मोठी असली तरी ती कागदावर न राहता थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणं जास्त गरजेचं असतं. याच पार्श्वभूमीवर आता प्रशासकीय पातळीवर हालचाल वाढाव्यात याची मोठी मागणी केली जात आहे. पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या लवकरात लवकर जाहीर करण्यात याव्या किंवा अशी आग्रहाची मागणी करत तहसीलदारांना एक विशेष निवेदन देण्यात आलेलं आहे. या निवेदनामागचा मुख्य उद्देश हाच आहे की या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता असावी. गावातील ग्रामपंचायत किंवा चावडीवर याद्या लागल्यास गावातून नेमके कोणते शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि कोण अपात्र राहिलेले आहेत हे प्रत्येकाला स्पष्टपणे समजेल. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचेल आणि त्यांना विनाकारण बँकांचे उंबरे झिजवावे लागणार नाही. पुढं काय होणार तर आता प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर या याद्या प्रसिद्ध करणं अपेक्षित आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना खऱ्या अर्थाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार ठरू शकते. मात्र तिची अंमलबजावणी किती वेगाने आणि किती पारदर्शकपणे होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आणि कर्जमाफीच्या गावनिहाय याद्या जाहीर होणार की नाही याबद्दल आपण आजची माहिती बघितलेली आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर शेतीविषयक ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.